आणि एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळातल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याच्या नंतर पत्रकार परिषद घेतली आणि गेल्या 15 दिवसात त्यांच्यावर जितके आरोप झाले आणि ते सगळे आरोप ज्यांनी केले त्या सगळ्यांचा खरपूस समाचारही घेतला। अगदी काँग्रेसचे सचिन सावंत यांना एका चॅनलवर मी आवाहन केलं होतं एका जमिनीच्या किमतीच्या संदर्भामध्ये की तुम्ही ही किंमत आहे सरकारच्या माध्यमातून मला दाखवून द्या की ही तुम्ही जे 400 कोटी आणि 500 कोटीच्या किमतीच्या वाढवून सांगता आहेत या जमिनीची किंमत ही 8 कोटी आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे। ते जर सिद्ध करून दाखवलं तर एका क्षणामध्ये मी राजकारणामधून त्याग करेल। मंत्रिपदाचा राजीनामा देईल असं नव्हतं म्हटलं, राजकारणातनं त्याग करेल, राजकारण सोडून देईल, पण पुरावा द्या नाही तर तोंड काळं करा। अजूनपर्यंत मी वाट पाहतो आहे। दमानी मॅडमला हे सांगितलं होतं की जे काही प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिशाभूल करणारे कागदपत्र दिलेले आहेत हे सारे कागदपत्र निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये मी दिलेलेच आहे। त्या ॲफिडेव्हिटच्या बाहेर जर काही असेल तर माझी आमदारकी रद्द होऊ शकते त्यामधून। परंतु मीडियामध्ये जाऊन चीप पॉप्युलरिटीसाठी काहीतरी आरोप करायचे, जावयानं सोनाटा गाडी घेतली त्याचं म्हणे की सेकंड हँड गाडी आणि म्हणे की कोणती लिमोजिन गाडी घेतली त्याचंही मी म्हटलं होतं की पुरावा द्या। ही गाडी 2008ची आहे, ज्यावेळेस ही गाडी घेतली 2012ला सेकंड हँड त्यावेळेस ते माझे जावई नव्हते, 2013ला झालं लग्न मुलीचं। परंतु या संदर्भात बेछूट आरोप करायचे, या क्षणापर्यंत पुरावा दिला नाही देशी आहे का विदेशी आहे। कारण दाऊशी माझे संबंध असल्याचा आरोप मधल्या कालखंडात झाला, त्याच्यामध्ये हे सिद्ध होऊ शकलेलं नाही। दाऊदच्या वारंवार पोलिसांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉल इंटरनॅशनल कॉलच आलेला नाही किंवा कॉलही गेलेला नाही आहे, बनावट आहे। आणि जो हॅकिंग करणारे हॅकर आहेत, हॅकर म्हणजे काय, चोर, त्याचा अर्थच चोर आहे। त्या चोरावर तुम्ही विश्वास ठेवता। ज्या ज्या लोकांनी या संदर्भामध्ये आरोप केलेले आहेत त्यांच्याकडचे पुरावे घ्या आणि जर ते पुरावे नसले त्यांच्याकडे आणि सिद्ध झालं नाही तर त्यांच्यावरही कार्यवाही करा। मी वारंवार सांगितलं या क्षणापर्यंत पुण्याच्या जमिनीच्या भोसरीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये MIDCने 1 रुपया सुद्धा 48 वर्षात त्या व्यक्तीला दिलेला नाही आहे ना, त्याचा प्रोसिडिंग केलेला, जे केलेलं होतं ते लॅप झालेलं आहे। त्यामुळे एखाद्या व्यक्तीला 48 वर्ष तुम्ही पेमेंट देणार नाही त्या ठिकाणी, उलट त्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण करून त्याचा म्हणजे संबंध पैसे न देता तुम्ही त्याच्यावर बांधकाम करणं आणि या ठिकाणी झालेले जे व्यवहार आहे तो व्यक्ती केलेले व्यवहार आहे। या संदर्भात कोणताही व्यवहार बेकायदेशीर नाही असं महसूल विभागाने आधीच स्पष्ट केलेलं आहे।